आपल्या समोर एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि ह्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचं आपल्याला आययुपीसी नेम सांगायचंय. पा राईट द आययुपीसी नेम ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुमच्या समोर आहे आणि याचा आपल्याला आययुपीसी नेम सांगायचंय. आययुपीसी नेम सांगण्यासाठी काही रूल्स असतात, काही स्टेप्स असतात. पा कसं याला आययुपीसी नेम द्यायचं तर सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, सर्वात मोठी साखळी शोधायची आपल्याला. तर पा 1 2 3 4 5 6 7 किती येतं 7. 7 ला काय म्हणायचं हेप्ट म्हणायचं. आणि ह्या ठिकाणी जो ग्रुप आहे अल्केन आहे म्हणजे कोणता सिंगल बॉन्डवाला म्हणजे हेप्टेन होणार. मग ह्या ठिकाणी जे 1 2 3 4 5 6 7 नंबरिंग इथून द्यायची काय इकडच्या बाजूने नंबरिंग द्यायची हा मोठा प्रश्न आहे. साधा आणि सिंपल आहे. ज्या बाजूनं आता ह्या ठिकाणी बघा 2 मिथाइल ग्रुप आहेत 1 आणि 2. जे मिथाइल ग्रुप असेल इथाइल ग्रुप असेल किंवा कोणते फंक्शनल ग्रुप असेल ज्या बाजूनं लवकर अटॅच आहेत लवकर आहेत त्या तिथून काय करायची नंबरिंग द्यायला सुरुवात करायची. मग 1 2 3 3 नंबरला ग्रुप आहे कोणता आहे मिथाइल आहे ह्या ठिकाणी. नंतर 1 2 3 3 नंबरलाच आहे. कोणीकडून पण द्या राईट साईडनं द्या किंवा लेफ्ट साईडनं द्या दोन्ही बाजूनं 3 नंबरलाच आहे. मग आता ह्या बाजूने देऊ किंवा इकडून देऊ काही जण म्हणतात सर इकडून द्या कुठून पण देऊ शकता. आता इकडून लवकर सोपं जाते म्हणून इथून द्यायला 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. मग ह्या ठिकाणी बघा 3 नंबरला काय मिथाइल ग्रुप आहे 3 आणि 5 नंबरला काय मिथाइलच ग्रुप आहे 5. मग आता मिथाइल किती आहेत 1 2 सेम आहेत त्याला काय म्हणायचं डाय म्हणायचं. 3,5 डाय मिथाइल आणि किती आहेत सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन किती कार्बन किती आहेत 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजे काय हेप्टेन काय हेप्टेन. मग दिलेलं जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे त्याचं आययुपीसी नेम काय 3,5 डायमिथाइल हेप्टेन. अत्यंत सोपं आहे. त्यासाठी काय रूल्स असतात ते माहित असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे